बातम्या विस्तारानं। अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराच्या कळसावर आज दुपारी 12च्या सुमाराला विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाचं आरोहण करण्यात आलं। रामराज्याच्या आदर्शांचं प्रतीक असणारा हा ध्वज राम मंदिर संकुलाचं बांधकाम पूर्ण झाल्याची ग्वाही देत फडकत आहे। 5 ऑगस्ट 2020ला भूमिपूजन झाल्यापासून सुरू झालेल्या मंदिराच्या प्रवासाला आजच्या सोहळ्यानं पूर्णत्व प्राप्त झालं आहे। शेकडो वर्षांपासून मंदिराच्या प्रतीक्षेत असलेली प्रभू रामाची जन्मभूमी आजच्या ध्वजारोहणानं संकल्पाच्या सिद्धीचा संदेश निरंतर देत राहणार आहे। ध्वजारोहण सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज उपस्थित होते। तर मंदिर